ही गोष्ट काही दिवसापूर्वी स्कूल बंद संप सुरू असताना घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. माझे पती एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगमध्ये व्यस्त होते, त्यामुळे मला माझ्या 5 वर्षाच्या मुलाला शाळेतून घेण्यासाठी स्कूटीवर जावे लागले. मी स्कूटीवरून घरी परत असताना वाटेत अचानक माझा तोल बिघडला आणि मी आणि माझा मुलगा दोघंही गाडीसह खाली पडले. माझ्या अंगावर खूप ओरखडे होते, पण देवाच्या कृपेने माझ्या मुलाला ओरखडेही आले नाही. आम्हाला खाली पडताना पाहून काही लोक आजूबाजूला जमले आणि आम्हाला मदत करू इच्छित होते. त्यावेळी माझी कामवाली बाई राधाने मला दुरून पाहिलं आणि ती धावत आली. तिने मला उभं राहण्यास मदत केली आणि त्याच्या ओळखीच्या एका दुकानात माझी स्कूटी पार्क केली. तिने मला खांद्याचा सहारा दिला आणि जवळच असलेला तिच्या घरी नेलं. घरी पोचताच राधाची दोन्ही मुलं आमच्याकडे आली. राधाने तिच्या पदराला बांधलेली 50 रुपयाची नोट काढून तिचा मुलगा राजूला दूध, बँडेज आणि अँटीसेप्टिक क्रीम आणायला पाठवलं आणि मुलगी राणीला पाणी उकळायला सांगितलं. तिने मला खुर्चीवर बसवलं आणि भांड्यातून थंड पाणी दिलं. तोपर्यंत पाणी गरम झालं होतं. ती मला बाथरूममध्ये घेऊन गेली आणि तिथे तिने माझ्या सर्व जखमा कोमट पाण्याने धुतल्या आणि मग ती उठून बाहेर गेली. तिथून तिने माझ्यासाठी नवीन टॉवेल आणि नवीन गाऊन आणला. त्याने माझे संपूर्ण शरीर टॉवेलने पुसले आणि आवश्यक तेथे बँडेज लावले. तसंच जिथे किरकोळ दुखापत झाली असेल तिथे अँटीसेप्टिक क्रीम लावले. आता मला थोडा आराम वाटत होता. तिने मला घालायला नवीन गाऊन दिला. ती म्हणाली, हा गाऊन मी काही दिवसापूर्वी घेतला होता, पण आजपर्यंत घातला नाही. मॅडम, हा घाला आणि थोडा वेळ आराम करा. तुमचे कपडे खूप घाण झाले आहेत. आम्ही ते धुवून कोरडे करू, मग तुम्ही कपडे बदला. माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी गाऊन घालून बाथरूममधून बाहेर आले. तिने पटकन कपाटातून नवीन चादर आणली आणि बेडवर ठेवत म्हणाली, तुम्ही थोडा वेळ इथेच आराम करा. इतक्यात मुलीने दूध तापवून आणले. राधाने दुधात 2 चमचे हळद मिसळून मला प्यायला दिले आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, मॅडम, हे दूध घ्या, तुमच्या सर्व जखमा बऱ्या होतील. पण आता माझं लक्ष फक्त शरीरावरच नाही तर स्वतःच्या मनावर होतं. माझ्या मनातील सर्व जखमा एक एक करून हिरव्या होत होत्या. मी विचार करत होते, मी कुठे आणि ही राधा कुठे? राधा, जिला मी फाटलेले जुने कपडे द्यायची, आज मला नवा टॉवेल, नवीन गाऊन, नवी बेडशीट दिली. धन्य ही राधा. एकीकडे सगळं माझ्या मनात चालू होतं आणि दुसरीकडे राधा गरमागरम चपाती आणि बटाट्याची भाजी बनवत होती. थोड्या वेळाने तिने एक प्लेट आणली आणि म्हणाली, तुम्ही आणि मुलगा दोघेही जेवा. राधाला माहीत होतं की माझ्या मुलाला फक्त बटाट्याची भाजी आवडते आणि त्याला गरम रोटी हवी आहे. म्हणूनच तिने राणीकडून तयारी करून घेतली. राणी माझ्या मुलाला प्रेमाने बटाट्याची भाजी आणि रोटी खाऊ घालत होती आणि इथे मी प्रायश्चित्ताच्या आगीत जळत होते. त्यांचा मुलगा राजू जेव्हा कधी माझ्या घरी यायचा तेव्हा मी त्याला एक बाजूला बसवायचे, त्याच्याकडे द्वेषाने बघायचे आणि ह्या लोकांचे आपल्यावर किती प्रेम आहे ह्या सगळ्याचा विचार करून मनात स्वतःचा तिरस्कार भरून येत होता. माझे मन दुःखाने आणि पश्चातापाने भरून गेले. तेवढ्यात माझी नजर लंगडत जाणाऱ्या राजूच्या पायावर पडली. मी राधाला विचारलं, राधा, त्याच्या पायाला काय झाले? तू त्याच्यावर उपचार केले नाहीस? राधा अतिशय दुःखी शब्दात म्हणाली, मॅडम, आम्हाला त्याच्या पायाचे ऑपरेशन करायचे, ज्याची किंमत सुमारे 10,000 रुपये आहे. मी आणि राजूच्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून 5,000 रुपये जोडले. 5,000 अजून आवश्यक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, पण कुठेच जमलं नाही. ठीक आहे, देवावर भरोसा आहे. पैसे आल्यावर उपचार होईल. मग आपण तरी काय करू शकतो? मग मला आठवलं की एकदा राधाने माझ्याकडे 5,000 रुपये ॲडव्हान्स मागितले होते आणि मी बहाणा करून नकार दिला होता. आज तीच राधा तिच्या पदरामध्ये बांधलेले सर्व पैसे आमच्यावर खर्च करण्यात आनंदी होती आणि आम्ही पैसे असूनही तिच्यापासून दूर गेलो होतो आणि समस्या टळली असा विचार करत होतो. आज मला कळलं की त्यावेळी राधाला पैशाची किती नितांत गरज होती. मी माझ्याच नजरेत पडत चालले होते. आता मला माझ्या शारीरिक जखमांची अजिबात काळजी नव्हती, पण माझ्या आत्म्याला झालेल्या जखमांची मला काळजी वाटत होती.
मी ठामपणे ठरवले की जे काही झाले ते झाले, पण पुढे जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. त्याच वेळी राधाच्या घरात ज्या गोष्टींची कमतरता होती त्यांची यादी मी मनात तयार केली. थोड्याच वेळात मी जवळजवळ ठीकच झाले. मी माझे कपडे बदलले, पण मी तो गाऊन माझ्याकडे ठेवला आणि राधाला म्हणाले, हा गाऊन मी आता तुला कधीच देणार नाही. हा गाऊन माझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य भेट आहे. राधा म्हणाली, मॅडम, हा गाऊन अतिशय हलक्या दर्जाचा आहे. राधाच्या बोलण्याला माझ्याकडे उत्तर नव्हतं. घरी आले, पण रात्रभर झोप आली नाही. मी माझ्या मैत्रिणींचे मिस्टर ऑर्थोपेडिक आहेत, त्यांची राजूसाठी दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली. मी पण एक किटी पार्टी ठेवली होती, ती पार्टी कॅन्सल केली आणि राधाला लागणाऱ्या सर्व वस्तू विकत घेतल्या आणि त्या सामानासह राधाच्या घरी पोहोचले. राधाला समजलं नाही की तिने एकाच वेळी इतक्या सामान वस्तू त्यांच्या घरी का नेल्या. मी त्याला हळूच माझ्याजवळ बसवलं आणि म्हणाले, मला मॅडम म्हणू नका, मला तुमची बहीण समजा. आणि हो, उद्या सकाळी 7 वाजता मला राजूला दाखवायला दवाखान्यात जायचं आहे. आम्ही त्याचं ऑपरेशन लवकरात लवकर करू आणि मग राजू पण बरा होईल. राधा आनंदाने रडत होती आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही हे सगळं का करताय? आम्ही खूप छोटी माणसं आहोत, त्यामुळे हे सगळं आमच्या ठिकाणी चालतंच असं. ती माझ्या पाया पडू लागली. हे ऐकून व पाहून माझं हृदय हललं आणि डोळ्यातून अश्रू तरळले. मी तिला दोन्ही हातांनी वर केलं आणि मिठी मारली. मी म्हणाले, बहिणी, रडायची गरज नाही. आता या घराची सर्व जबाबदारी माझी आहे. मी मनात म्हणाले, राधा, मला माहिती आहे का मी किती लहान आणि तू किती मोठी आहेस. आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडू शकले. माझ्याकडे सर्व काही असून सुद्धा मी देवाकडे अधिक भीक मागत राहिले. मला कधीच आत्मसमाधान, मन संतुष्ट वाटले नाही. तर मित्रांनो, या गोष्टीचा बोध असा की आनंद घेण्यामध्ये नाही, आनंद देण्यामध्ये आहे. कधी आवश्यकता पडली तर उदार व्हा, आवश्यक तिथे द्या आणि आनंदी होता की नाही ते पहा.